कर्नल सिंग विरखा हा दारू गुत्त्याचा मालक आहे। कर्नल सिंग विरखाला पोलिसांनी आता अटक केल्याचं समजतं। या प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अटक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। कर्नल सिंग विरखा याला पोलिसांनी अटक केलेली आहे। हाच दारू गुत्त्याचा मालक आहे हे देखील आता उघड झालेलं आहे। जवळपास विषारी दारू प्यायल्यानंच यांचा मृत्यू झाला आहे आता जवळ निश्चित झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे। चौकशीमध्ये काय सत्य समोर येतं हे पाहायचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, कैलास आपल्यासोबत आहेत। कैलास, कर्नल सिंग विरखाला अटक करण्यात आलेली आहे, काय समजतं, काय अपडेट्स आहेत? दापोडी पोलिसांनी विरखाला याला ताब्यात घेतलेला आहे। त्याचीही चौकशी जी आहे ती दापोडी पोलिसांकडून होत आहे। योगेश वानखेडे याला जी दारू दिली होती ती या विरखा यांनी दिल्याची माहिती आहे। हा विरखा जो आहे तोच दारू पुरवण्याचं काम करत होता। तोच मुख्य दारूचा पुरवठादार जो आहे ते समोर आलेला आहे आणि त्यालाही दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचीही चौकशी जी आहे ती दापोडी पोलिसांकडून सुरू आहे। आता या चौकशीमध्ये नेमकं पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश वानखेडेने विरखा याच्याकडून ही दारू घेतली, त्यानंतर त्याने त्याच्यामध्ये मिथेनॉल मिसळून ही दारू जी आहे ते पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरामध्ये दिली आणि ती दारू पिऊन काही जणांचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट होत आहे। सध्या हे दोन्ही गुत्थ्याचा मालक विरखा आणि योगेश वानखेडे यांची दापोडी पोलीस तपास करत आहेत, त्यांची चौकशी करत निश्चितच। आणि या दोघांच्या चौकशीमधनं आता नेमकं काय समोर येतं हे देखील पाहायचं आहे। धन्यवाद कैलास या माहितीसाठी।